नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी मस्त असे मटकीच्या डाळीचे सांडगे घेतलेले आहेत. हे सांडगे मी घरीच बनवलेले आहेत. मागच्या उन्हाळ्यामध्ये हे मी सांडगे बनवलेले होते. तर सुरुवातीला इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मी 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे. यामध्ये सांडगे घालायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी खमंग खरपूस असे हे सांडगे आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे सांडग्याची भाजी आहे ती अतिशय टेस्टी बनवून तयार होते. अशा पद्धतीने सांडगे भाजून झालेले आहेत. कढईमधून बाजूला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये फोडणी करता 2 पळी इतकं तेल घालत आहे. भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात. जिरे मोहरी छान फुललं की काही कढीपत्त्याची पानं घालत आहे. सोबतच घालूया 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे. या ठिकाणी या भाजीसाठी अगदी थोडासा जास्त कांद्याचा वापर करत आहे. कांदा देखील छान असा हलक्याशा रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की घालूयात अद्रक आणि लसणाची पेस्ट. लसणाची पेस्ट डबल घ्यायची आहे अद्रकच्या पेस्टच्या. या ठिकाणी अद्रक लसूण देखील छान असा या तेलामध्ये परतून झालेला आहे. काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद पावडर घालत आहे. अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. व्यवस्थित असे हे मसाले परतून घ्यायचे आहेत. सोबतच घालूया बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर. आता यामध्ये घालूयात पाव वाटी इतकं पाणी आणि हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेऊयात. गॅस थोडासा फुल केलेला आहे आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे. तर या ठिकाणी बघू शकता मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालूयात भाजून घेतलेले सांडगे. चवीकरता मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा या भाजीला मीठ घालताना थोडंसं बेतानेच घाला, कारण उन्हाळी वाळवणामध्ये आपण सांडगे बनवताना त्यामध्ये देखील मीठ घातलेलं असतं. त्यामुळे भाजीला जास्त मीठ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सांडगे तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी. भाजीला गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी या भाजीमध्ये मी 2 चमचे इतकं भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. या ठिकाणी अधूनमधून 1 ते 2 वेळा ही भाजी मी हलवून घेतलेली होती. त्यानंतर हे सांडगे आहेत ते अगदी छान असे शिजलेले आहेत. त्यानंतर बघू शकता भाजीला काय सुंदर कलर आलेला आहे आणि ही भाजी मी मोकळीच बनवलेली आहे. सुकी भाजी टिफिनसाठी बनवलेली आहे. हीच भाजी तुम्ही रस्सा भाजी देखील बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी.